पुढची बातमी पाहूया। सुनेत्रा पवारांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होते। छगन भुजबळांच्या नावाची चर्चा असताना अचानक रवींद्र जैन यांचं नाव जाहीर झालं आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या। भुजबळांनी राज्यसभेवर जाण्याच्या बदल्यात पुतण्या समीर यांच्यासाठी राज्यात मंत्रिपदाची मागणी केल्याची माहिती मिळते। तर समीर भुजबळांच्या मंत्रिपदाला भाजपचा रेड सिग्नल होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात झाली खरी, पण स्वतः समीर भुजबळांनी न्यूज 18 मराठीशी बोलताना या चर्चा फेटाळून लावल्या की बाबा आपण जे पुढचं जेव्हा रिशफलिंग वगैरे काय समजा विस्तारीकरण वगैरे काय होणार असेल तर त्यामध्ये आपण सहभागी करून घेऊ। बीजेपीकडून काही विरोध झालेला नाही आहे, कारण का जेव्हा मुख्यमंत्री महोदयांकडे सर्व नेते मंडळी एकत्रित गेले तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी पण सकारात्मकच भूमिका दाखवली आणि त्यांनी सुद्धा ह्याच्यावर होकार दिलेला होता। परंतु कालावधी शपथविधीसाठी कमी असल्या कारणाने त्यांनी जे सांगितलं की बाबा पुढे जे आहे आपण येणाऱ्या काळामध्ये हे करून घेऊ। बीजेपीकडून कधीही नकारार्थी भूमिका घेतली गेली नाही। दरम्यान समीर भुजबळ यांच्या मंत्रिपदावर छगन भुजबळ नेमके काय म्हणाले ते पाहूयात। अनेक ठिकाणी मकरंद पाटील मंत्री आहेत, त्यांचे भाऊ तिथे खासदार आहेत, सुनीत्राताई आहेत, जयवर्ती आहेत, शिंदे खाली आहेत, त्यांचे पुत्र वरतीला सगळी अनेक ठिकाणी तटकरेंचे तसं आहे। तर म्हटलं मलासुद्धा हा नियम लागू करून माझ्यासुद्धा मुलाला जे आहे मंत्रिपद द्या, मी राज्यसभेवर जातो। परंतु मला असं वाटतं की ते वरती कम्युनिकेट करायला वेळ लागला असं म्हणण्याची शक्यता नाकारता येत नाही।